तुम्ही कल्पना करू शकता का एक गाव, पण त्यात फक्त एकच घर आणि त्या एका घरात राहणारं एकच कुटुंब. होय, हे सत्य आहे आणि हे गाव आहे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातलं इरपुंडी. गडचिरोली शहरापासून सुमारे 42 किलोमीटर अंतरावर आणि घनदाट जंगलाच्या मध्यभागी वसलंय हे अनोखं गाव. इरपुंडी पर्यंत पोहोचण्यासाठी तुकुम गावापर्यंत पक्का रस्ता आहे. मात्र त्यानंतर 1 किलोमीटरचा अरुंद कच्चा जंगल रस्ता आणि त्या रस्त्याच्या शेवटी आहे संपूर्ण गावातील एकमेव घर, जादे कुटुंबाचं घर. या घरात राहतात एकूण 7 सदस्य. यशोदा जादे या कुटुंबाच्या प्रमुख, त्यांचे 3 मुले, एक सून आणि 2 नातवंड. सर्वसाधारणपणे गावात किमान 20 ते 25 घरे, ग्रामपंचायत, अंगणवाडी आणि मध्यभागी मंदिर असते. पण इरपुंडी गाव पूर्णपणे वेगळे आहे. येथे संपूर्ण गावात फक्त एकच घर असून त्याच घरात राहणारे जादे कुटुंबातील 7 सदस्य हीच या गावाची एकूण लोकसंख्या आहे. गडचिरोली शहरापासून सुमारे 42 किलोमीटर दूर असलेल्या घनदाट जंगलात इरपुंडी वसलेले आहे. तुकुम हे सर्वात जवळचे मोठे गाव असून ते गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तुकुम गावापर्यंत पक्का रस्ता आहे, मात्र तेथून इरपुंडी पर्यंतचा 1 किलोमीटरचा कच्चा रस्ता जंगलातून जातो. तर जादे कुटुंबाच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी सिमेंटचा रस्ता बांधण्यात आलाय. 60 वर्षीय यशोदा जादे या कुटुंबाच्या प्रमुख आहेत. त्यांचे 3 मुले, एक सून आणि 2 नातवंडे याच घरात राहतात. त्यांचा एक मुलगा आणि सून तुकुम जवळ राहतात. पतीच्या निधनानंतर यशोदा यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र जवळच्या गावातील नातेवाईकांनी त्यांना वेळोवेळी मदत केली. जादे कुटुंबाचा मुख्य आधार शेती आणि पशुपालन आहे. भात शेती, गुरे, शेळ्या आणि कोंबड्या ही त्यांची संपत्ती आहे. दैनंदिन गरजांसाठी हे कुटुंब तुकुम गावावर अवलंबून असते. यशोदा सांगतात की त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून याच गावात राहतात. आम्हाला कधीच भीती वाटली नाही. लोक वाघ आणि हत्तींना घाबरतात, पण आम्हाला त्यांचा कधीही सामना करावा लागला नाहीये, असे त्या म्हणतात. गडचिरोली जिल्ह्याची एक मोठी खासियत म्हणजे येथे कमी लोकसंख्या असलेली गावे आणि पाडे मोठ्या संख्येने आहेत. धानोरा तालुक्यातही 100 पेक्षा कमी लोकसंख्या असलेली अशी 35 गावे आहेत. कमी लोकसंख्या आणि घनदाट जंगलामुळे प्रशासनासाठी आरोग्य सेवा आणि सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे मोठे आव्हान ठरते. अनेकदा लोक दिवसभर शेतात किंवा जंगलात कामात व्यस्त असल्याने त्यांच्या घरापर्यंत पोहोचणे अधिक कठीण होते. ब्युरो न्यूज 7 मराठी, गडचिरोली.